आज संपूर्ण रात्रभर बबिता झोपूच शकली नाही. सीटवर आडवी पडून ती ट्रेन बरोबर धावत असलेल्या अंधाराकडे अधूनमधून पाहत होती. इतक्या दिवसांनी आपल्या नवरा विक्रमला भेटणार या विचाराने तिच्या अंगातून एक गार लहर गेली. ट्रेन नेमकी सकाळी 7 वाजता स्टेशनवर पोहोचली. कुलीला बोलून तिने आपलं सामान उतरवलं आणि डुग्गूला मांडीवर घेत स्टेशनवर उतरली. पत्र तर तिने वेळेवर पाठवलं होतं, मग तो आला का नाही? कुठं तिचं पत्र लाखो पत्रांमध्ये हरवून तर गेलं नाही ना? हे विचारताच तिच्या कपाळावर घामाचे थेंब उभे राहिले. नवीन शहर, नवीन लोक, अनोळखी ठिकाण, अशी परिस्थिती असताना ती आपलं घर शोधू शकेल का नाही याची तिला काळजी वाटू लागली. तिने पर्समधून पत्त्याची डायरी काढली आणि जवळ उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला नेहरू गांधी मार्ग वर जाण्यास सांगितलं. आधी सामान रिक्षेत ठेवून मग डुग्गूला मांडीवर घेत ती स्वतः बसली. तिला वाटलं, ही रिक्षा किती विचित्र सवारी आहे. केव्हाही घसरून पडू असं वाटतं. 2 माणसं सुद्धा किती अवघडीने बसतात. जर ती लखनौला असती तर आत्तापर्यंत स्वतःच्या गाडीने कित्येक किलोमीटर पार केली असती. शहराच्या सुनसान रस्त्यांवरून रिक्षा जात होती आणि एका बंगल्यासमोर येऊन थांबली. बाहेरच्या नेम प्लेटवर विक्रमसिंह चौहान असं नाव पाहून बबिताला समजलं की ती आपल्या ठिकाणी पोचली आहे. चारही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या त्या छोट्या बंगल्यापर्यंत पोचल्यावर तिने रिक्षावाल्याला गेटवरच पैसे दिले आणि हातात बॅग धरून बंगल्यासमोर उभी राहिली. पूर्वीची वेळ असतं तर आत्तापर्यंत पायऱ्या चढत घरात ती पोचली असती. पण आता तिच्या मनात काहीसं संकोच होतं. घर तिचंच होतं, विक्रमचं घर तिचंही होतं, पण मागच्या काही दिवसात त्यांच्या नात्यात एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती, जी दोघांनाही फोडता येत नव्हती. आपल्या येण्याच्या बातमीसुद्धा तिने डुग्गू मार्फतच दिली होती. ती काही वेळे तशीच सुटकेस धरून उभी राहिली. तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज आला. बबिता! ती मागे वळून पाहते तर तिचा नवरा विक्रम समोर उभा होता. इतक्या दिवसांनी त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती त्याच्याकडे नजर हटवू शकत नव्हती. विक्रम बहुधा सकाळच्या फेरफटक्यावरून परतला होता. चला आज चला, इथे का उभी राहिलीस? त्याच्या खांद्यावरचा कोमल स्पर्श जाणवताच बबिता दचकल्यासारखी झाली. त्याच क्षणी विक्रमने घरातील नोकरांनी मंजिरीला आवाज दिला. मंजिरी, मॅडमचं सामान आत नेऊन ठेव. मग त्याने डुग्गूला उचललं आणि बबिताला विचारलं, पत्र लिहिलंस ना? मी तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. मला काही दिसलं नाही. फोनही केला होता, पण कळलं की तू दौऱ्यावर गेला होतास. असं का? बहुतेक मंजिरी डाक देणं विसरली असावी. मागचे काही दिवस मी खूप व्यस्त होतो. विक्रम मुद्दाम विषय टाळत होता. तेवढ्यात मंजिरी ट्रेमध्ये विक्रमसाठी लिंबू पाणी, बबितासाठी चहा आणि डुग्गूसाठी दूध व बिस्किट घेऊन आली. वडील आणि मुलगा गप्पांमध्ये एवढे रमले की जणू वर्षानुवर्ष अंतर एका दिवसात मिटलं. बबिता चहा घेत घराभोवती पाहू लागली. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ, नीटनेटका आणि सजलेला होता. तिने घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजत आले होते. विक्रमच्या ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती, म्हणून ती उठून नाश्ता बनवू लागली. तेव्हा विक्रम म्हणाला, मी आजारी पडलो तेव्हापासून सकाळी जड अन्न पचत नाही. मंजिरीला सांगितलं आहे, तीच बनवून आणेल. तू आराम कर. थोड्या वेळानंतर विक्रम नाश्ता करून ऑफिसला निघाला आणि म्हणाला, जे काही काम असेल ते मंजिरीला सांग, ती सगळं नीट करते. पतीचे हे शब्द ऐकून बबिताच्या मनाला खोलवर लागलं. स्वतःवरच तिला दया आली. लग्नानंतर थोड्या दिवसातच त्यांच्या नात्यातील दरी अशा गोष्टींमुळेच वाढत गेली होती. विक्रमला अशी पत्नी हवी होती जी घर व्यवस्थित सांभाळेल, त्याच्या वृद्ध आईची सेवा करेल आणि तो दबून आल्यावर हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करेल. पण बबिता वेगळी होती. तिच्यासाठी आयुष्य फक्त घरापुरतं मर्यादित नव्हतं. ती नेहमी सांगत असे की स्त्रीचं कर्तव्य फक्त घरकाम आणि सासू पतीसेवा यात नाही, तर जी जेव्हा काम करून पैसे कमवते तेव्हाच तिला
पूर्णत्वाचा अनुभव मिळतो. विक्रम मात्र नेहमी सांगत राहिला होता की त्याची कमाई पुरेशी आहे, घर आहे, डोक्यावर छप्पर आहे आणि काही फार मोठ्या जबाबदाऱ्या नाहीत. ज्या आहेत त्या पेलण्या इतकी तो सक्षम आहे. पण महत्त्वाकांक्षी बबितावर सगळं जणू पाण्यासारखं वाहून गेलं. आईला वाटलं होतं की एकदा मातृत्वाचं भावनं जागं झालं की ती आपोआप घरात रमून जाईल. पण तिथंही निराशाच हाती लागली. डुग्गूच्या गोड किलकालीचा त्याच्या आजी आणि वडिलांनाच ऐकल्या होत्या. त्यांच्या सावलीत तो वाढला. काही काळानंतर विक्रमचं प्रमोशन झालं, पगार वाढला आणि राहणीमानही सुधारलं. त्यांनीच डुग्गूचं एका चांगल्या पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश करवला. घरात कशाचीच कमी नव्हती. पुन्हा एकदा विक्रमने बबिताला नोकरी सोडण्यासाठी सांगितलं. समजावलं की मुलाच्या योग्य संगोपनासाठी आईचं घरात असणं फार आवश्यक आहे. पण भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या बबिताने त्याला थेट सांगितलं, हे संगोपन तर आयासुद्धा करू शकते आणि माझ्या पगारातून ती सुविधा सहज मिळू शकते. जेव्हा ती छोट्या डुग्गूच्या तोंडात निवाळा टाकण्यासाठी आया पाठवत असे तेव्हा विक्रमच्या मनात अस्वस्थता निर्माण होत असे. वृद्ध आई घरकामात गडलेली पाहून त्याला वाटत असे, मी लग्नच का केलं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं त्याच्यासाठीही कठीण होतं. तो प्रत्येक गोष्ट एका ओझ्याने करत होता आणि पत्नीशी वाद घालण्यात तो नेहमी हारत होता. अखेर त्याने शांत राहणं शिकून घेतलं. कदाचित त्याला समजलं होतं की काहीही बोलण्याने अपमानच होतो, म्हणून होठ बंद ठेवलेलेच बरे. त्याच दिवसात त्याचे बदलीचं ऑर्डर आलं. अहमदाबादला जायचं होतं. विक्रमला तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण लखनौशी विशेष जडलेपणा नव्हता. पण त्याला ठाऊक होतं की बबिता कधीही त्याच्यासोबत जाणार नाही ना ती नोकरी सोडेल. अशा वेळी आई आणि डुग्गूला एकटं ठेवणंही शक्य नव्हतं आणि तो स्वतःही थांबू शकत नव्हता. मग एकट्याने जाण्याचा निर्णय घेत त्याने आईला सांगितलं. जेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती विचारू लागली, तू तिकडे एकटा कसा राहशील? कोण तुझी काळजी घेणार? आईने बबिताला समजावलं होतं, पत्नी पतीला एकत्र राहणं हेच योग्य असतं. दोघांचं नातं जन्मोजन्माचं असतं. पण बबिताने सासूचं म्हणणं ऐकण्याऐवजी स्वतः तिला समजून लागली. स्वतः स्पष्टीकरण देत ती म्हणाली, फक्त 2 वर्षाचं तर काम आहे. डोळ्यांच्या पापण्याप्रमाणे निघून जाईल. आणि आता डुग्गू चांगल्या शाळेत जातोय. चांगल्या शाळेत प्रवेश सहज मिळत नाही. एकदा सगळं आवडलं की पुन्हा परत यायचंय ना. हे सगळं माझ्याने नाही होणार. विक्रमला आपल्या पत्नीकडून यापेक्षा अधिक अपेक्षा ठेवणं व्यर्थच होतं. त्याने त्या क्षणी गप्प राहणंच योग्य समजलं, कारण जिथं मन शांती नसते तिथं एकत्र राहूनही अंतर वाढतंच. आई मात्र चिंतेत पडली होती. मुलगा आणि सून वेगळं राहतील या विचारांनी तिचं मन हलून गेलं. पण ती काहीही करू शकत नव्हती, फक्त शांत राहू शकत होती. मॅडम, दुपारी काय बनवायचे? मंजिरीच्या प्रश्नांनी बबिता विचाराच्या गर्तेतून बाहेर आली आणि म्हणाली, साहेब काय खाता या वेळेला? मंजिरीने उत्तर दिलं, आज साहेब बाहेर गेले आहेत म्हणून डब्बा सोबतच दिला, नाहीतर ते घरात येऊनच खातात. हे ऐकून बबिताला तिच्या निष्पास बोलण्यावर चीड आली. ती विचार करू लागली, माझ्या नवऱ्याला काय आवडतं काय नाही हे आता या गवारकडून विचारावं लागतंय. तिला आपला अधिकार हिरवल्यासारखा वाटला. तरीही तिने मंजिरीला आलू मटरची भाजी बनव असं सांगून आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली. थकव्याने तिचे डोळे मिटू लागले, पण झोप मात्र दूर होती. मंजिरी मटर सोलत बसली होती आणि डुग्गू तिच्या पाठीवर झुलत होता. हे पाहून बबिताच्या मनात विचारांचा भडका उडाला. कुठं मंजिरीच्या तरुण मदतीने विक्रमचा संयम तुटलं तर नाही ना? ती विचार करू लागली. जेव्हा विश्वामित्रासारख्या ऋषींचं ध्यान मनकाने भंग केलं तर विक्रम तर एक सामान्य माणूस आहे. आईने सांगितलं होतं की मंजिरीचा नवरा अपंग आहे आणि तिकडे विक्रम इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये एकटा राहतोय.
दोन तरुण व्यक्ती स्वतःला संयमित ठेवतील का? जेव्हापासून आईने विक्रमच्या घरात मंजुरीची नेमणूक झाल्याचं सांगितलं होतं तेव्हापासूनच बबिता बेचैन होती. तिच्या मनात शंकेचं जाळं पसरलं होतं. ती मनात विचार करत होती, पुरुष शेवटी पुरुषच असतो आणि स्त्री स्त्रीच. त्यांच्या नात्यावर नियंत्रण ठेवणं सगळ्यांच्याच हातात नसतं. तिला आपल्या वडिलांची आठवण झाली. त्यांनीही असंच केलं होतं. मृत्यूपंथावर असलेल्या तिच्या आईची सेवा करणाऱ्या नर्सलाच त्यांनी नंतर पत्नी केलं होतं. आई तर बाबांची इतकी काळजी घ्यायची की त्यांना खाऊ न देता स्वतः काही खायची नाही. जोपर्यंत ते झोपत नसत तोपर्यंत आई स्वतःही झोपत नसे आणि जर ते उशिरा उठले तर घरात कोणालाही थोडासाही आवाज करायची परवानगीही नसे. ती नेहमी म्हणायची, बाबांच्या झोपेत व्यत्यय आला तर? आई त्यांची किती सेवा करायची, पण एकदा ती स्वतः आजारी पडली आणि बिछाण्याला खिळली तेव्हा बाबांची सारी इमानदारी वारात उडणाऱ्या तिनक्यासारखी ती उडून गेली. आई लाख प्रयत्न करत राहिली पण सगळं तिच्या हातातून निसटून गेलं. तिचा काही दोष नव्हता. आजारावर कोणाचंही नियंत्रण नसतं. पण बबिता तर स्वतःलाच संकटाला आमंत्रण दिलं होतं. लग्नानंतर आजपर्यंत तिने नवऱ्याची सेवा करणे तर दूरच त्याच्या मनात डोकवण्याचाही कधी प्रयत्न केला नव्हता. इथे यायला आईने तिला किती सांगितलं होतं पण ती काही तयार झाली नाही. विक्रम जेव्हा आपल्या अडचणी तिच्यासमोर मांडायचा तेव्हा ती नेहमी दुर्लक्ष करायची. कारण तिला भीती वाटायची की आईला जर हे कळलं तर तिला जबरदस्ती विक्रमकडे पाठवतील. मग तिच्या नोकरीचं काय? तिच्या उज्ज्वल भविष्याचं काय होईल? हळूहळू विक्रम लखनौला कमी यायला लागला. एक म्हणजे लांब प्रवास आणि त्यातूनही पत्नीचे कटू शब्द त्याला आतून दुखवायचे. त्याला शांती मिळायची ती फक्त आईच्या प्रेमात आणि डुग्गूच्या हसऱ्या चेहऱ्यात. मागच्या वेळी त्याने आईला फोनवर सांगितलं होतं की बऱ्याच दिवसापासून आजारी आहे. अतिसार झाला आहे. अन्नाचा एक दाणाही पचत नाही. मुलाच्या आजारपणाची बातमी ऐकून आई व्याकुळ झाली. तिने आपल्या काळातील अनेक पतिव्रता बायकांचे उदाहरणं देत सांगितलं. अशा वेळी तर पत्नीनेच नवऱ्याची सेवा करायची असते. आजारी माणसाला औषधाबरोबर प्रेम आणि मायेचीही गरज असते. पण बबिता समोर पुन्हा तेच सुनहरे भविष्य आणि तिचं शानदार करिअर उभं होतं. त्याच वेळी तिच्या ऑफिसमध्ये प्रमोशनची यादी तयार होत होती. त्यामुळे कुठे जाणं अशक्य होतं. म्हणून तिने फोनवरच सांगून टाकलं, पाणी उकळून प्या, औषधं वेळेवर घ्या. इतकं सांगून तिने आपलं कर्तव्य निभावल्याचंच समजलं. त्यामुळे विक्रमकडे शेवटी आईच गेली. तिने पूर्ण काळजी घेतली. परतताना तिने विक्रमची देखभाल करण्यासाठी मंजिरीला ठेवून आली. घरी परतल्यावर तिने मंजिरीचं एवढं कौतुक केलं की जणू आकाश पृथ्वी एक केली. आता हे कौतुक ती सुनेस टोचवण्यासाठी करत होती का बबिताच्या मनात नवऱ्याविषयी पुन्हा प्रेम जागवण्यासाठी हे फक्त आईलाच माहीत होतं. पण बबिता मात्र त्या अनोळखी बाईबद्दल पेटून उठली. मंजिरी तिच्यासमोर जणू एखाद्या दगडी भिंतीसारखी उभी राहिली होती. नवऱ्या बायकोच्या नात्यात तिसरं येऊन विघ्न आणू नये म्हणूनच बबिता इथे आली होती. आता तिला इथे येऊन जवळजवळ 10 दिवस झाले होते. पण ती अजूनही पूर्ण घर व्यवस्थित सांभाळू शकत नव्हती. दैनंदिन छोट्या गोष्टीत तिला काहीच रस नव्हता. सगळं मंजिरीच करत होती. एके दिवशी रविवार होता. सगळे जण अंगणात बसून हलक्या उबदार उन्हाचा आनंद घेत होते. मंजिरी कपडे धुत होती. डुग्गू बादलीतून पाणी उचलून मंजिरीवर उडवत होता आणि हसत खिदळत होता. तेव्हा विक्रम हसत म्हणाला, काही दिवसातच मंजिरीने डुग्गूला आपलंसं करून घेतलंय. हो, मुलांबरोबरच नव्हे तर मोठ्यांनाही वश करण्याची ताकद आहे तिच्यात, असं तो पुढे म्हणाला. बबिता चिडून म्हणाली, असं का? तिच्या आवाजातला अपहास विक्रमने स्पष्ट ओळखला. पण तो काहीही बोलला नाही. विक्रम शांत राहून
राहिला म्हणून बबिताला अजूनच राग आला. रागाच्या भरात तिने दोरीवर विक्रमचे कपडे टांगत असलेल्या मंजिरीच्या हातून कपडे हिसकावून घेतले आणि तिला आत जाऊन स्वयंपाकघर सांभाळायला सांगितलं. या अचानक वागण्याने मंजिरी घाबरली. ती विचार करू लागली, मी काही चूक केली? ती शांतपणे हँगर उचलून आली आणि म्हणाली, मॅडम, हे साहेबांचं शर्ट आहे, हँगरवर टांगून ठेवा. हे ऐकताच बबिताचा राग उसळला. तिने मंजिरीच्या हातातून हँगर हिसकावून घेतलं आणि जमिनीवर आपटलं. हे पाहून विक्रमही अस्वस्थ झाला आणि म्हणाला, या गरीब बाईने तुझं काय बिघडवलंय जे तू तिला एवढं अपमान करत आहेस? माझी काळजी कशी घ्यायची हे मला तिच्याकडून शिकावं लागेल का? बबिता थंड पण ठाम आवाजात म्हणाली, आता मी इथे आली आहे, मंजिरीची काही गरज नाही. तिच्या आवाजात दुःख आणि अधिकार दोन्ही होते. विक्रम चिडून म्हणाला, तू निघून जाशील, मग हे घर कोण सांभाळणार? बबिता उत्तरली, मी दीर्घ सुट्टी घेऊन आले आहे. जोपर्यंत तुझा बदलीचा आदेश पुन्हा लखनौला येत नाही तोपर्यंत मी आणि डुग्गू इथेच राहू. हे ऐकून विक्रम थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, मग तुझ्या करिअरचं आणि डुग्गूच्या शाळेचं काय? आणि पुढे जाऊन म्हणाला, तसंच मंजिरीचं तुझं काय घेतले? गरीब लाचार बाई आहे ती. तो माणूस कमवत नाही आणि 4 मुलांचा सांभाळ यांच्याच जबाबदारीवर आहे. म्हणूनच हे काम करू दिलं तिला. तुझी मदतही करत राहील. सगळ्या जगातील गरीब लोकांचे ओझं आपण घेतलेलं नाही. असं बोलून बबिता पाय आपटत आत निघून गेली. विक्रमने तिचे शेवटचे शब्द ऐकले की नाही हे ऐकूनही दुर्लक्ष केलं, कोण जाणे. किती सहानुभूती आहे मंजिरीबद्दल. बबिता मनातच पुटपुटत होती. तिच्या मनात पुन्हा संशयाची लाट उसळायला लागल्या की कुठे विक्रमच्या मनावर मंजिरी हळूहळू आपला हक्क तर प्रस्थापित करत नाही ना. ती उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन मोठ्या आवाजात मंजिरीला हाक मारली. बिचारी मंजिरी घाबरली आणि हातातला काचेचा ग्लास खाली पाडून फुटला. आता बबिताचा राग बघण्यासारखा होता. जणू काही घरातल्या महागड्या झुंबरच फुटला होता. मंजिरीच्या दबक्या हुंदक्याचा आवाज ऐकून विक्रमला लगेच समजलं की रागाचा मारा तिच्यावरच चाललाय. यानंतर तर दोषारोपाचंच एक अखंड सत्र सुरू झालं. ही घटना घडून आठवडाही गेला नव्हता की एक संध्याकाळी विक्रम ऑफिसवरून घरी आला. या घरात आरडाओरडा चालू होता. बबिता रडत रडत घर डोक्यावर घेतलं होतं. डुग्गू घाबरून एका कोपऱ्यात उभा होता. विचारल्यावर कळालं की बबिताचं सोन्याचं लॉकेट हरवलं आहे. बबिताला खात्री होती की ते मंजिरीनेच चोरले, कारण घरात तर दुसरं कोणीच येत नव्हतं. विक्रमने कितीही समजावलं, चल लॉकेट शोधूया, पण ती ऐकायला तयार नव्हती. मंजिरीनेही प्रत्येक प्रकारे आपली बाजू मांडली, पण विक्रमला तिच्यावर विश्वास होता. जिने आयुष्यात कधी पैशाचा गैरवापरही केला नाही ती इतकं मोठं पाप करूच शकत नाही हे तो जाणून होता. अपराधाच्या जागी उभी असलेली घाबरलेली मंजिरी जेव्हा विक्रमच्या हाताला स्पर्शली तेव्हा ती हुंबाडा फोडून रडू लागली. साहेब, मी तुमच्या घरचं मीठ खाल्लं आहे. मी असा विश्वासघात कसा करू? पण बबिताने मंजिरीला पोलिसांच्या ताब्यात देऊनच शांतता घेतली. डोळ्यातली किरमिजी काच काढल्यासारखं खरं, पण बबिता समजली नाही की खोटं, अहंकार आणि संशय या गोष्टींनी तिच्या संसाराचा पाया हादरून टाकला होता. विक्रमने मंजिरीचा जामीन करून घेतला, पण तिला पुन्हा घरात कामावर घेतलं नाही. त्या दिवसानंतर बबिताच्या नजरेत विक्रमसाठी नेहमी राग असायचा. विक्रम आता बहुतेक वेळा दौऱ्यावरच असायचा. घरी आला तरी शांत, उदास आणि फार कमी बोलायचा. पुस्तकांच्या जगात हरवून जायचा. फक्त डुग्गूसोबत थोडं हसायचा, बोलायचा. त्या आक्रमक स्त्रीने त्याचा जीवच घेतला होता. मंजिरीने उपासी मुलं आणि अपंग नवरा यांची कल्पनाही केली नाही. त्यांचं मन तुटून जायचं. मनातच तो म्हणायचा, मंजिरीला काढायचंच होतं तर सरळ काढली असतीस.
बबिता पण तिच्यावर असा आरोप करून तू तिचं आयुष्यच उद्ध्वस्त केलंस. आता तिला कुणीही काम देणार नाही. हे सगळं विचार करून विक्रमचं मन उदास झालं. पण तो स्वतःही काही करू शकतच नव्हता. फक्त छटपटत राहिला. एक दिवस विक्रम घरी नव्हता. बबिता आणि डुगू दोघेच बंगल्यात होते. अचानक वीज गेली. एकटी असून वरून काळोख, घुसमट. थोडी हवा यावी म्हणून तिने खिडकी उघडली आणि स्टोअररूममध्ये जाऊन लालटेनमध्ये केरोसिन भरलं. ती टेबलावर ठेवायला जात असतानाच लालटेन उलटली आणि सगळं तेल पसार झालं. डोळ्याच्या पापण्या मिटण्याच्या आत पडदे आणि फर्निचरला आग लागली. क्षणात सगळं भडकावून जळायला लागलं. अंधारात पाण्याची बाटली घेण्यासाठी ती बाथरूममध्ये पोचली तेव्हा अर्धी खोली पेटली होती. बबितालाही हेही सुचलं नाही की मुलाला उचलून सुरक्षित जागे नेता येईल. घाबरल्यामुळे तिचा आवाजही बंद झाला. तेवढ्यात तिने झोपड्यांच्या दिशेने काही लोकांना धावताना पाहिलं, जे तिच्या बंगल्याकडे येत होते. आणि अचानक बबिता डगमगली, बसली आणि जमिनीवर कोसळली. त्यानंतर काय झालं तिला काहीच आठवलं नाही. डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती. शेजारच्या बेडवर डुगू झोपला होता आणि समोर विक्रम उभा होता. त्यांच्यासमोर मंजिरी आणि तिच्या कुटुंबासह उभी होती. तेवढ्यात बबिताची नजर तिच्या हाताकडे गेली. दोन्ही हातांवर पट्ट्या होत्या. बबिताने हलक्या आवाजाने विचारलं, तुझ्या हातांना काय झालं मंजिरी? काही बोलणार होती त्याआधीच विक्रम म्हणाला, तुला आणि डुग्गूला वाचवताना तिचे दोन्ही हात जळाले. वेळेवर ही आली नसती तर तुम्ही दोघांचं वाचणं शक्यच नव्हतं. हे ऐकून बबिताच्या डोळ्यासमोर अचानक तो भीषण प्रसंग उभा राहिला. ती मंजिरीकडे बराच वेळ निराखून पाहत राहिली. पश्चातापाचे अश्रू ओघाळू लागले आणि ते थांबायलाच तयार नव्हते. पण तरीही ती काहीही बोलू शकली नाही. तिचा अहंकार पुन्हा आडवा आला. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर बबिता आणि डुग्गू पूर्ण बरे झाले आणि घरी परतले. दुसऱ्याच दिवशी बबिता पती विक्रमला घेऊन मंजिरीच्या झोपडीकडे निघाली. विक्रमने विचारलं, कुठे चालली आहेस? ती म्हणाली, आज मला थांबू नको. एकदा तिच्याकडे जाऊन माझं प्रायश्चित्त करून येऊ दे. हे बोलून ती पुढे गेली. तिला पाहताच मंजिरीच्या चेहऱ्यावर आनंदाची एक हलकीशी स्मित रेषा उमटली. ती धावत आली, 4 पायी अंथरली आणि नम्रपणे दोघांना बसायला सांगू लागली. भुकेला अन्ननग्न मुलांकडे पाहून बबिताचं मन अपराधाने भरून आलं. ती मनात विचार करू लागली, मी शिकलेली समजदार स्त्री असूनही या गरीब बाईवर काय सोड उगवला मी? माझ्याकडे सगळं होतं, नवरा, प्रेमळ मुलगा, सुख, संपत्ती, आणि मीच त्याची कदरही करू शकले नाही. यात इतरांचा काय दोष? आणि मी शिक्षा दिली त्या स्त्रीला जिने माझ्या नवऱ्याची सेवा केली. काही वेळ विचार करून बबिता उठली. मंजिरीला जवळ बोलवलं. तिच्या हातात हात घेत म्हणाली, तुझ्यावर मी किती आरोप केले, पण तरीही तू माझं आणि माझ्या मुलाचे प्राण वाचवलंस. तू खरंच महान आहेस मंजिरी. हे ऐकून मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, नाही मॅडम, मी काहीच केलं नाही. महान तर बाबू आहेत. त्यांनी माझ्या मुलांची भूक भागवली आणि माझ्या अपंग नवऱ्याच्या उपचारासाठी ठेकेदाराकडून पैसेही मिळवून दिले. मी त्यांना माझा भाऊ, वडील सगळंच मानते. मी तुमच्या घरचं मीठ खाल्लं आहे आणि देवाने मेहनत करण्यासाठी 2 हात तर दिलेच आहेत. मग माणसाने चुकीचं कृत्य का करावे? हे ऐकून बबिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आज एका अशिक्षित गरीब स्त्रीने एका शिक्षित आधुनिक स्त्रीला जीवनाचा मोठा धडा शिकवला होता. मंजिरीच्या त्या शब्दांनी बबिता मुक्त झाली. त्या चुकीच्या समजुतीतून की स्त्री आणि पुरुष यांचं नातं फक्त शरीरापर्यंत मर्यादित असतं, तिला जाणवलं की भावना आणि संवेदना यांच्यातही त्यात मोठा वाटा असतो.
स्वतःच प्रायश्चित करण्यासाठी बबिताने हात जोडून माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी मंजिरीला पुन्हा कामावर येण्यास सांगून घराकडे परतली. आता बबिताच्या मनात मंजिरीबद्दल संशय वा शंकेसाठी काहीही जागा नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.